आज जिलाधिकारी कार्यालय में पालक मंत्री धर्मराव बाबा आतराम की अध्यक्षता में आयोजित जिला नियोजन की सभा में कुछ देर के लिए माहौल तब गर्मा गया जब पूर्व विधायक एवं विशेष निमंत्रित सदस्य गोपाल दास अग्रवाल सभा को बीच में छोड़कर बाहर निकल पड़े। दरअसल पूर्व विधायक अपना एक विषय पालक मंत्री के समक्ष रख उसका समाधान की बात कर रहे थे, परंतु पालक मंत्री आतराम ने उन्हें सवाल बोलने से रोका। पूर्व विधायक ने कहा, अगर समिति अध्यक्ष एवं पालक मंत्री ही सदस्यों के सवाल रोकेंगे तो समस्या का समाधान कैसे होगा। उन्होंने अध्यक्ष की मंजूरी लेकर सभा का त्याग कर वे बाहर निकल गए। ऐसा पहली बार देखा गया कि कोई डीपीडीसी सदस्य सभा के दौरान विषय रखने पर एवं उस पर रोक लगाने पर सभा छोड़कर गया हो। सभा में ऐसे कई गंभीर विषय आए जिस पर सवाल सिर्फ घूमते नजर आए। पिछले 2 वर्षों से जिला नियोजन समिति के सदस्य पद के लिए कोई चुनाव नहीं होने के कारण कोई स्थायी सदस्य नहीं है, इसलिए पालक मंत्री तानाशाही करते हैं, ऐसा आरोप पूर्व विधायक गोपाल दास अग्रवाल ने लगाया है। नाही, आमच्या डीपीडीसी मध्ये जे डीपीडीसी सदस्यांची निवड होत असते ती निवडणूक अजूनपर्यंत झालीच नाही। 2 वर्ष 2 महिने झाले जिल्हा परिषदेची निर्वाचित बॉडी काम करत आहे। त्यातून 21 सदस्यांची निवडणूक झाली पाहिजे या प्रकारची विनंती मी अनेकदा केली, पण एकही निर्वाचन नगरपालिकेत अस्तित्वात नाही। तिथून आम्हाला 3 सदस्य घ्यायचे आहे, पण जिल्हा परिषदेतून आम्हाला 21 सदस्य निवडून घ्यायचे आहे। त्यांची निवडणूक झाली नाही आणि जे आपले जिल्ह्यातले आमदार खासदार आहेत ते सर्व सन्माननीय लोक आपण ते स्थायी निमंत्रित सदस्य आहे। त्याचप्रमाणे काही ठराविक लोकांना ज्यामध्ये मी पण आहे राज्य सरकारच्या विशेष गजेटच्या माध्यमातून आम्हाला विशेष निमंत्रित म्हणून तिथे नेमण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्या मीटिंग अटेंड करतो। पण दुर्दैवाने आजच्या घडीला गोंदिया डीपीडीसीमध्ये पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सहअध्यक्ष आहे, हे सर्व पदसिद्ध आहे आणि बाकीची कोणतेही सदस्य निर्वाचित नाही, फक्त आमंत्रित सदस्य आहे। आणि सभागृहामध्ये 1-2 गंभीर विषयावर चर्चा करत असताना जेव्हा मी माझे विचार गोंदियातले ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची रस्त्यांची दुरुस्ताबद्दल मी माझ्या जे काही सुझाव होते ते मी देत होतो, त्यावेळी ते सुझाव आल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की कोणीही आमंत्रित सदस्य आता बोलू नये, मी कोणालाच परवानगी देणार नाही। आणि यांच्या त्या रुलिंगला मी विरोध केला की इथे कोणीच निर्वाचित सदस्य नाही, सर्व आमंत्रित आहे, आमदार असो खासदार असो किंवा आम्ही, आणि म्हणून आपण हे रुलिंग देऊ शकत नाही। इथे आम्हाला आमचे प्रश्न जे काही उपस्थित करण्याची संधी असली पाहिजे आणि तुमच्या या रुलिंगच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात मी सभा त्याग करतो। आणि नंतर तिथून आल्यानंतर ज्यांनी माझी निवडणूक केली ते उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन विभागाचे सध्या अजित पवार आहे, पूर्वी देवेंद्रजी होते, देवेंद्रजी आमचे नेते आहे, त्यांना दोघांना मी आपला त्यागपत्र पाठवून दिलं। कोणत्याही मंत्र्यांनी अशा प्रकारची वागणूक कोणालाच दिली नाही आणि अशी प्रकारची मुस्कटदाबी करण्याचं काम आजच्या पालकमंत्र्यांनी केला, ते दुर्दैवी आहे आणि त्यांच्या या सर्व कृत्याची मी घोर निंदा करतो आणि हे सर्व तानाशाही प्रवृत्तीच्या प्रतीक आहे। अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी अशीच अभद्र वागणूक केल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। हे त्यांना मला माहीत नाही, मी त्यावेळी नव्हतो, पण नंतर झाली असेल। पण मी तर मुख्यतः जो माझा विषय होता की गोंदिया विधानसभेमध्ये सन्माननीय जे आमदार आहे आपले गोंदियाचे विनोद अग्रवालजी, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की गोंदियाचे ग्रामीण रस्ते खूप खराब आहे। ग्रामीण रस्त्यामध्ये पाईपलाईन बसवण्यामुळे सर्व रस्ते खराब झालेले आहे आणि ही योजना मोदीजीची आहे आणि मोदीजीच्या पक्षाचे लोक आम्हाला बदनाम करतात। तर मी त्यांना सांगितलं की सर्व रस्ते दुरुस्त केले पाहिजे आणि जर पाणी पुरवठा विभागाला त्या रस्त्यांची हायड्रॉलिक टेस्ट करायची, पाणी आल्यानंतर टेस्ट करून नंतर ते रस्ते दुरुस्त करणार, त्यांनी सर्व पाईपलाईनची हायड्रॉलिक टेस्ट करून घ्यावी आणि रस्ते दुरुस्त करून द्यावे। त्यासाठी थांबण्याची गरज नाही, पाणी तर आणखी 2 वर्ष येणार नाही, तो लोकांना खूप त्रास आहे, ते दुरुस्ती केलं पाहिजे। एकदम प्रामाणिक विचार मी त्यावेळी मांडला, सर्वांनी समर्थन केलं। पण त्यानंतर आमच्या माननीय पालकमंत्री महोदयाला
अशी काही झाला कोणी सांगितलं, त्यांनी सांगितलं आता कोणताही आमंत्रित सदस्य बोलू शकत नाही, ही मी रुलिंग देतो. आणि त्यांच्या या वर्षनला मी विरोध केला आणि त्या विरोधानंतर मी बाहेर निघून गेला. बाकीचे सर्व आमंत्रित सदस्यही होते, पण त्यांनी ते स्वीकारलं असेल, मला माहीत नाही. मी निघाल्यानंतर काय झालं मला माहीत नाही. केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.